मराठीमधून एक मूवी रिलीज झाली आहे. त्या मूवीचं नाव आहे देऊळ बंद 2. देऊळ बंद जर तुम्ही पाहिला असेल ना तर तुम्हाला लगेच समजेल की हा त्याचा सिक्वल आहे. बट जर तुम्ही तो पाहिला नसेल ना तरी पण तुम्ही हा मूवी पाहू शकता, कारण असा डायरेक्टली काही संबंध नाही. सेम कॅरेक्टर, ते ज्या मूवीमध्ये जे कॅरेक्टर होते सेम तेच कॅरेक्टर ह्या मूवीमध्ये त्यांनी कंटिन्यू केलेले आहेत. आणि ज्यावेळेस ट्रेलर आला होता, ट्रेलरमध्ये कुठेही राघव शास्त्री म्हणजे काश्मीर महाजन नाहीत. आणि असं होतं की यार फर्स्ट मूवीमध्ये ते इतकं मोठं पात्र केलं होतं आणि सेकंड मूवीमध्ये त्यांचा कॅमिओ पण नाही, हे चुकीचं आहे. आणि मूवी पाहिल्यानंतर ते सगळं जे होतं ना की का ते नाही, ती शंका दूर झालेली आहे. कारण स्पॉइलर असणारच आहे, तर मी आत्ता सांगून टाकते की काश्मीरचा कॅमिओ आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे काश्मीर सरांसाठी आपण हा मूवी नक्कीच पाहायला पाहिजे. पण ते एक वेगळी गोष्ट आहे. ह्या मूवी देऊळ बंद 2 ह्या मूवीची जर स्टोरी तुम्हाला माहीत असेल की कशा अराउंड असणार आहे. फर्स्ट मूवीमध्ये आपला राघव शास्त्री होता, जो एकदम आलेला होता बाहेरून आणि आपल्या इंडियाला नावं ठेवत होता. म्हणजे तो भारताचाच नागरिक होता, पण इथे येऊन हे नाही ते नाही आणि तुम्ही सगळे अंधश्रद्धा करणारे लोक आहेत, हे त्याच्यावरती विश्वास ठेवता. श्रद्धा अंधश्रद्धा ह्याच्यामध्ये खूप किओस होता आणि खूप गोष्टी झाल्या. आणि त्या मूवीला येऊन 10 ते 11 वर्ष झाले, तरीही तो मूवी इतका जास्त गाजलेला होता त्या काळामध्ये. आणि देऊळ बंद हा मूवी आता तुम्ही पाहिला असेल की थिएटर फुल भरलेला आहे. त्याला इतक्या स्क्रीन भेटलेल्या नाहीत मूवीला, तरी पण ज्या भेटलेल्या आहेत त्या पूर्ण थिएटर भरलेला आहे. म्हणजे देऊळ बंद मूवी पाहण्यासाठी लोकांनी, ह्या मूवीमध्ये तिथे शास्त्रज्ञ होता, ह्या मूवीमध्ये एक शेतकरी महिला आहे आणि त्यांचे जे स्वामी आणि त्यांच्यामधले जे संवाद आहे, ज्या दोघांमध्ये जे आर्ग्युमेंट असतात ना, ते पाहायला खूप मजा येते. आणि ज्या प्रकारचे ॲक्टर्सने काम केलेले आहेत, जे प्रवीण तरडे सरांनी ज्या प्रकारचं मूवी, म्हणजे त्यांचं काम, त्यांच्या बायकोचं काम अत्यंत अप्रतिम दर्जाचं आहे. भरपूर लोकांना मे बी ते थोडंसं कुठेतरी काहीतरी गोष्टी कमी दिसत असतील की जे राघव शास्त्री ज्या प्रकारचं स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे ना, कधीही झालं तरी फर्स्ट जो मूवीचा ओरिजिनल पार्ट असतो ना तो खूप चांगला असतो, कारण आपण ओरिजिनली फर्स्ट टाइम ती गोष्ट पाहिलेली असते. आणि राघव शास्त्री खूप मोठं कॅरेक्टर होतं, आपण त्याच्यासोबत तुलना नाही करू शकत. पण ह्या मूवीमध्ये शेतकऱ्यांच्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदम डीप मध्ये नाही दाखवलं, पण ज्या प्रकारचे शेतकरी, सगळ्यात इम्पॉर्टंट की जीवन संपवणे खूप मोठी गोष्ट आहे, तर त्या गोष्टीवरती भर दिलेला आहे की ह्या गोष्टी शेतकरी का करतात, की सरकार, अशा सगळ्या भरपूर गोष्टी दाखवल्यात आहेत आणि त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर त्या अराउंड कहाणी पूर्ण चालते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की भरपूर सगळे कॅमिओ आहे मराठीमधून, भरपूर सगळे म्हणजे भरपूर, लिटरली खूप प्रत्येक ह्याच्यावरती तुम्हाला कॅमिओ दिसेल आणि ते कॅमिओ पाहून खूप भारी वाटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची भूमिका, ज्या प्रकारे सरांनी स्वामींची भूमिका केलेली आहे ना, इतकं त्यांचं एज आहे. आणि स्वामींना आपण पाहिलं ना, स्वामींचं नाव जरी घेतलं ना, आपल्याला लगेच त्यांची प्रतिमा आपल्या समोर येते की त्यांचं इतक्या चांगल्या प्रकारे त्यांनी ती भूमिका केलेली आहे. आणि ओव्हरऑल मूवी खूप भारी होता, त्यातली गाणी खूप भारी होती आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी डायरेक्ट केलेला आहे तो मूवी. आणि प्रत्येकाच्या त्यांनी सांगून दिलेलं आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये खूप अंतर असतं. आणि कितीही नास्तिक असू द्या, मग तो शेतकरी असू द्या किंवा शास्त्रज्ञ असू द्या, प्रत्येक गोष्टीवरती कुठे ना कुठे श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. आणि अशाच हवेमध्ये गोष्टी बोललेल्या नाहीत, तर त्या गोष्टींना काहीतरी तथ्य असतं. तर ह्या गोष्टी आपल्याला प्रत्येक पावलावरती जाणवतात. जे लोक नास्तिक आहेत ना, त्यांनी स्पेशली हा मूवी पाहायलाच पाहिजे. त्यावेळेस त्यांना रिअलाइज होईल की प्रत्येक, जर तुमची श्रद्धाच नसेल ना तर तुमच्यामध्ये ते होप येणारच नाही. आणि होप नसेल तर लाईफला मध्ये काही पॉईंटच नाही, मला असं वाटतं. हे पूर्ण माझं पर्सनल ओपिनियन आहे. तुम्हाला मूवी जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा, नक्की म्हणजे नक्की, आणि थिएटरमध्ये जाऊन पहा. खूप सुंदर असा मूवी आहे. आणि राजा शिवाजी मूवी नंतर देऊळ बंदला खूप जास्त पब्लिक आलेली आहे, खूप जास्त, आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. तर हा मूवी नक्की पाहिला पाहिजे, तेही थिएटरमध्ये जाऊन पाहिला पाहिजे.